AutoCAD मध्ये बघा आपण आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे. तर आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट इथं दिलेलं आहे बघा, होल्डर ब्लॉक. ठीक आहे, हा होल्डर ब्लॉक आपण ड्रॉ करणार. आता सगळ्यात पहिले बघा या होल्डर ब्लॉकमध्ये इथं ही 48 हाईट दिलेली आहे, ती ह्या कॉर्नरपासून आहे. ठीक आहे, आणि नंतर ना आपण आता बघा इनिशियल स्टेजला असं आपल्याला होल्डर ब्लॉक ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही ज्यावेळेस AutoCADमध्ये नवीन फाईल घ्याल, होमवरती न्यू फाईल ओपन करणार. ठीक आहे, आता बघा हा 2D इन्व्हायरमेंट राहतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक कमांड ऑन करावं लागते. सगळ्यात पहिले हे ग्रीड जे आहे ते ऑफ करायचे, नंतर इथं टाकायचं बघा स्नॅप स्टाईल SNAPSTYL. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ना बघा इथं 1 एंटर करायचं. काय करायचं? 1 एंटर. बघा 1 एंटर. बघा आता हा जो कर्सर आहे प्लसमध्ये दिसतोय, बरोबर आहे की नाही? आणि जर तुम्ही इथं स्नॅप स्टाईल ऑन केलं तर कर्सरचं हे चेंज होतं बघा, SNAPSTYL आणि 1 एंटर करायचं. बघा हा कर्सर चेंज झाला. नंतर ना पुन्हा F. बघा तुम्हाला जर वाटत नसेल चेंज नाही तर इथं काय करायचं, हे ऑन करायचं. बघा हा फक्त बघा आपलं नॉर्मल डायरेक्शनमध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल राहतो, पण इथं आता चेंज झाला बघा. परत F5 जर प्रेस केला तर प्लेन चेंज होतो बघा, म्हणजे आपला कर्सर चेंज झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर ना इथं हे जे सगळे ऑनच ठेवायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा आता आपण काय केलं, चालू केलं. ठीक आहे, आता बघा इथं काय करायचं, 48 mm एक लाईन ड्रॉ करायची. मग व्हर्टिकल या पॉईंटपासून आता बघा प्लेन चेंज करायचं 48. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा काय करायचं, 48 mm ची लाईन ड्रॉ करायची. प्लेन चेंज करायचं 48. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा प्लेन चेंज करायचं F5 प्रेस करून. आणि इकडे बघा आता इथं किती दिलेलं आहे, तर बघा ही रेडियस 45 डिग्री सांगितलेली, बरोबर. ही जर 45 असेल तर हे टोटल डिस्टन्स किती असेल, 90 असेल. ठीक आहे, मग काय करायचं, इथून या डायरेक्शनमध्ये 90 डिग्री लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर पुन्हा बॉटम साईडला 48 आणि इथं हे जॉईन करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ह्या डायरेक्शनला 20 mm यायचं. एक्स्ट्राची ऑफ करतो. ठीक आहे, आता बघा इथून परत प्लेन चेंज करायचं पहिले F5 प्रेस करून. नंतर ह्या डायरेक्शनमध्ये 20 mm यायचं, किती 20. ठीक आहे, नंतर परत ह्या डायरेक्शनमध्ये 90 डिग्री. नंतर पुन्हा इथं हे जॉईन करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता इथं आपल्याला काय करायचं, 45 डिग्रीचं सर्कल ड्रॉ करायचं. आता सर्कल कमांडसाठी बघा इथं इलिप्सच्या तिथं क्लिक करायचं, 2 नंबरचं इलिप्स सिलेक्ट करायचं, ॲक्सिस एंड. आणि नंतर इथं खाली बघा आयसो सर्कलवरती क्लिक करायचं. आणि इथं बघा या लाईनचा जो मिड पॉईंट राहील त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर इथपर्यंत एक असं सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे, नंतर हे जे एक्स्ट्रा आलेलं आहे पाठीमागं याला ट्रिम करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुन्हा काय करायचं, हा जो मिड पॉईंट आहे बघा इथला, या मिड पॉईंटपासून खालच्या बाजूला 16 mm जायचं. प्लेन चेंज करा, हे मिड पॉईंट सिलेक्ट करा. ठीक आहे, आता प्लेन चेंज करायचं 45 आणि बघा इकडं 16 mm टाकायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं थिकनेस किती दिलेली, 16 दिली. परत एक सर्कल ड्रॉ करायचं सेम. मग इथं जायचं इलिप्स आयसो सर्कल, या पॉईंटला क्लिक करायचं. बघा प्लेन चेंज करायचं, F5 प्रेस केलं, हॉरिझॉन्टल आलं पाहिजे. पुन्हा काय करायचं, 45 डिग्री टाकायचं. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट हे ट्रिम करा पाठीमागचं. या साईडचं सध्याच राहू द्या. ठीक आहे, नंतर आपण ते ट्रिम करू.
आता बघा इथं आपल्याला असं कट करायचं आहे, ठीक आहे. आता इथं काय केलेलं आहे बघा, तर ह्या सेंटरपासून इकडं 10 mm आलेले, मग सेंटरपासून 10 mm सध्या आता ही लाईन थोडीशी कट करून टाकू आपण. परत इथं काय करायचं, लाईन कमांड घ्यायची, या बाजूला किती यायचं 10 mm, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता 10 mm आल्यानंतर हा जो स्लॉट आहे 20 mm चा आहे, किती 20. नंतर पुन्हा हे इकडं असं स्ट्रेट यायचं, ठीक आहे. स्ट्रेट आल्यानंतर बघा हा जो पॉईंट आहे ना, याला पुन्हा पुढं स्ट्रेच करायचं, ठीक आहे. स्ट्रेच केलं नंतर बघा इथं या पॉईंटपासून पुन्हा इकडच्या साईडला यायचं बाहेर, ठीक आहे. आता काय करायचं, हा जो पॉईंट आलेला बघा, हा पॉईंट आणि हा इथला पॉईंट डायरेक्ट हे काय करायचे एकमेकांना जॉईन करायची, हा कॉर्नर जॉईन केले. आता बघा ट्रिम कमांड चालू करायची आणि हे एक्स्ट्राचं ट्रिम करून टाकायचं. हे पहिले काढून टाका. ठीक आहे. आता काय करायचं, इथून व्हर्टिकली डाऊनवर्ड जायचं, प्लेन चेंज करू. त्याच्यानंतर पुन्हा पण चेंज करायचं, ठीक आहे. मग काय करायचं, बघा इथं पण डाऊनवर्डला काय करायचं 16 mm जायचं, किती 16. त्याच्यानंतर हा पॉईंट काय करायचं जॉईन करायचं, ठीक आहे. जॉईन केल्यानंतर बघा ट्रिम कमांड परत ऑन करायची, हे सगळं ट्रिम करायचं. एक मिनटं, जी सर्कल आहे सध्याचं डिलीट करा, नंतर आपण परत ड्रॉ करू, ठीक आहे. आता इथपर्यंत झालं. नंतर काय करायचं बघा, आपण हे 45 पर्यंत ड्रॉ केलं होतं बरोबर, 48 पर्यंत. आता इथं बॉटम साईडला परत 16 mm जायचं, किती 16. या पॉईंटपासून बॉटम साईडला 16, ठीक आहे. 16 नंतर हे जे पण हे जे ड्रॉ केलं ना, इथं पण काय करायचं 16 mm खाली जायचं, किती 16, ठीक आहे. नंतर हा 16 आणि हा 16 काय करायचं जॉईन करायचं. जॉईन केला नंतर नेक्स्ट बघा, आता इथून या डायरेक्शनमध्ये स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. नंतर पुन्हा या पॉईंटपासून F5 प्रेस करून या डायरेक्शनमध्ये एक लाईन ड्रॉ करायची. नंतर हे सगळं ट्रिम करायचं बघा, एक्स्ट्राच, ठीक आहे. आणि आता परत काय करायचं, हा जो सेंटर पॉईंट आहे याच्यापासून एक सर्कल ड्रॉ करायचं, याचं किती 16 डिग्री खाली यायचं, ठीक आहे. प्लेन चेंज करा 16. नंतर पुन्हा इथं जायचं आयसो सर्कल, या पॉईंटपासून प्लेन चेंज करायचं पहिले आणि वरती क्लिक करायचं आणि किती टाकायचं तर 90 टाकायचं, ठीक आहे. 19 45 आयसो सर्कल, सेंटर पॉईंट, प्लेन चेंज करा आणि 45 टाका, ठीक आहे. आता काय करायचं, इथं जायचं, हा जो सर्कल आहे याला इथून प्लेन चेंज करून काय करायचं एक टँजन ड्रॉ करायची, ठीक आहे. आता ट्रिम कमांड ऑन करायची आणि हे सगळं ट्रिम करायचं, ठीक आहे. बघा आपण ह्या ऑब्जेक्टचा हा पोर्शन ड्रॉ केला आहे, ठीक आहे. आता काय करायचं, इकडे 20 mm ची लाईन ड्रॉ करायची. आता बघा प्लेन चेंज करायचं, F5 प्रेस करून 20, परत व्हर्टिकल
बघा हे 20 16 प्लस 48 पर्यंत यायचं, ठीक आहे. म्हणजेच 48 प्लस 16 16 16 32 16 त्रिक 16 16 चौक 64, ठीक आहे. 64 टाकायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ठीक आहे, इथपर्यंत आलं. नंतर इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, याच्यासोबत जॉईन करायची. आता बघा इकडच्या साईडला हे किती दिलेलं आहे, 75 दिलं आहे. मग परत काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची 75ला, ठीक आहे. आता बघा या 75 पासून इकडे एक अशी लाईन आहे, मग ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आधी अंदाजे, ठीक आहे. प्लेन चेंज करा, ह्या डायरेक्शनमध्ये चेंज केली आपण. आता बघा काय करायचं, ह्या पॉईंटला यायचं, प्लेन चेंज करायचं पहिले, ठीक आहे. आणि याला जास्त अंतर घ्यायचं, टॅप बटन दाबायचं, इथं 60 डिग्री करायचं, किती 60, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा परत सेम प्रोसेस रिपीट, इथं जायचं आणि टॅप बटन दाबून 60 टाकायचं. बघा हे 2 पॉईंट भेटले, हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईनिंग पॉईंट आहे. आणि इथून काय करायचं, एक स्ट्रेट डायरेक्शनमध्ये खाली लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. ही लाईन जिथं मीट होईल ते ट्रिम करून टाकायचं बाकीचं, ठीक आहे. आता बघा इथं बघा हे ते नाही, इथं आपण एक लाईन ड्रॉ केली ती, आणि ही लाईन जिथं जॉईन झाली तिथं तो ट्रिम केला, ठीक आहे. आता ह्या पॉईंटपासून परत एकदा एक 60, बघा टॅप 60 डिग्री टाकायचं आणि लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. त्याच्यानंतर ही लाईन जी आहे ना, हिला स्ट्रेच करा पुढं तसेच, ठीक आहे. बघा ही लाईन डिलीट करतो एकदा मी, इथं परत सांगतो, ठीक आहे. आता काय करायचं, इथं 95 दिलेले, इथं जायचं आणि ह्या पॉईंटपासून काय करायचं 95 mm ची लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. केली. नंतर काय करायचं, इथं जायचं आणि ह्याच पॉईंटपासून प्लेन चेंज करा, F5 प्रेस करून, आणि टॅब दाबायचं, इथं 60 टाकायचं, ठीक आहे. 60 टाकलं. आता काय करायचं, हा जो पॉईंट आहे ना ह्याच्यापासून इकडच्या डायरेक्शनमध्ये एक लाईन ड्रॉ करायची, गेली. नंतर इथून हा जो पॉईंट आहे ना मिड पॉईंट, इथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, F5 प्रेस करायचं आणि व्हर्टिकल लाईन बघा. तर ती जी व्हर्टिकल लाईन आहे ती अंदाजे घ्यायची, ठीक आहे. नंतर बघा आता काय करायचं, ह्या पॉईंटपासून इकडे बघा, आता इथून हा अँगल 60 येतोय, 30 येतोय, बरोबर. आता 0 टॅप दाबायचं आणि 0 वरती लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. 0 वरती लाईन ड्रॉ केली. नंतर नेक्स्ट काय करायचं, बघा इथून परत स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, काय करायची स्ट्रेट, या पॉईंटपासून इकडं अशी स्ट्रेट बघा 30 डिग्रीवरती. नंतर काय करायचं, हा जो जॉईनिंग पॉईंट राहणार आहे ह्या पॉईंट आणि हा पॉईंट काय करायचं, जॉईन करायचं. आणि नंतर बाकीची सगळी पॉईंट काय करायची, इरेज करून टाकायची, बरोबर आलं, ठीक आहे. आता बघा हा पण पॉईंट डिलीट करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपला ऑब्जेक्ट तयार झाला. आता इथं फक्त सर्कल ड्रॉ करायचं राहिलं. आता काय करायचं, इथं जायचं, आयसो सर्कल घ्यायचं बघा. हा जो सेंटर पॉईंट आहे इथं द्यायचं, प्लेन चेंज करायचं, बघा सर्कल चेंज होताना दिसतं. आणि या सर्कलचा डायमीटर किती आहे, तर तो जो डायमीटर आहे 31.8 आहे, ठीक आहे. इथं जायचं 31.8, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, सेम आता इथं जायचं या मिड पॉईंटला आणि खालच्या डायरेक्शनमध्ये एक लाईन ड्रॉ करायची. आणि तिथं बघा याच्यामधून याचं डिस्टन्स किती 28.6 दिलेलं आहे, इथं टाकायचं 28.6. आणि नंतर परत आयसो सर्कल इथं जायचं F5 आणि इथं परत सेम डायमीटरचं सर्कल टाकायचं, किती येते
31.8 31.8 ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, आता आपल्याला ट्रिम करावं लागेल. ठीक आहे. आता काय करायचं, हा जो पॉईंट आहे इथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची खाली F5. त्याच्यानंतर ना परत स्पेस इथून F5. ठीक आहे. नंतर ना काय करायचं, बघा ही डेप्थ किती दिलेली आहे, 28.5 दिलेली, बरोबर. मग इथं काय करायचं, एक असं याच्यामधून जाणार, बघा इकडं स्ट्रेच करून लाईन ड्रॉ करायची. आता बघा ट्रिम करायची, हे ट्रिम करा, ही लाईन पण ट्रिम करा. ठीक आहे. नंतर ना हे मधलं पण ट्रिम करायचं. ठीक आहे. बघा आपण हे परफेक्ट ट्रिम करून हे ड्रॉ केलं. बघा आता काय करायचं, इथं परत एकदा आयसो सर्कलवरती क्लिक करायचं, आयसो सर्कल, आणि इथं हा जो मिड पॉईंट आहे बघा, त्याला F5 प्रेस करून इथपर्यंतचं एक सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे. नंतर ना परत ट्रिम कमांड यूज करायची. माझ्याकडनं ते ट्रिम झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट आता काय करायचं, आपल्याला हे होल ड्रॉ करायचं. हे होल बघा इथून 50 mm वरती, किती 50. मग काय करायचं, हा जो याचा सर्कल आहे बघा, या सर्कलच्या सेंटर पॉईंटपासून इकडच्या बाजूला 50 mm ड्रॉ करायचं. 50 mm केल्यानंतर ना बघा इथं 19 ड्रिल बीटचा हे दिलेलं डायमीटर. 19 एवढं बसणार नाही तिथं, ते चुकलेलं आहे. 19 आपण डायमीटर घेऊ. ठीक आहे. बघा ते 19 मोठं होतंय. तुम्ही काय करायचं, 9.5 घ्यायचं. ठीक आहे, डायमीटर. नंतर ना ही लाईन जी आहे हिला थोडंसं स्ट्रेच करायचं. आपण तिला कशात कन्वर्ट करू, ॲक्सिस लाईनमध्ये. इथून F5 प्रेस करा. नंतर ना ह्या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. नंतर ना परत इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची, F5 प्रेस करायचं. त्यानंतर ना नेक्स्ट बघा आता इथं परत अँगल ड्रॉ करायचं. इथं हे जो सेंटर लाईन ड्रॉ करायची आपल्याला. ठीक आहे. आता ह्या सेंटर लाईन सिलेक्ट करायच्या आणि यांना काय करायचं, लेअरमध्ये जायचं, त्याचा कलर चेंज करायचा. नंतर ना पुन्हा लेअरमध्ये या लाईन सिलेक्ट करायच्या. बघा आता हे तुमच्या जर येत नसतं, तुम्ही काय करायचं माहिती आहे का, इथं जायचं ऑदर्समध्ये. ऑदर्समध्ये गेल्यानंतर इथं लोडमध्ये क्लिक करायचं, आणि तुम्हाला जी पाहिजे ती लाईन इथं लोड करून ठेवायची. सपोज आपल्याला कोणती पाहिजे, सेंटर. तर कोणती लाईन बघा इथं, सेंटर लाईन कोणती लाईन राहते, डॅश डॉट लॉंग डॅश शॉर्ट डॅश. बघा ही लाईन राहते. त्याला ओके करायचं. ठीक आहे. ओके केल्यानंतर ना तिला लोड करायची, ओके म्हणायचं. नंतर ना बघा सिलेक्ट केल्यानंतर ना ते कन्वर्ट होतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, ऑब्जेक्ट ड्रॉ केला आयसोमेट्रिकमध्ये. ठीक आहे. तर कोणती कमांड यूज करतो आपण याच्यामध्ये सगळ्यात जास्त, तर स्नॅप स्टाईल. ठीक आहे. नंतर जर नेक्स्ट याच्यात आपण काय करू, याची डायमेन्शन द्यायचं कशी ते बघू. तुम्हाला डायमेन्शन द्यायचं सांगतो मी थोडंसं वाटलं तर. इथं जायचं, अलाइन डायमेन्शनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आज सपोज ही लाईन आहे, या लाईनला आपण काय केलं, डायमेन्शन दिल्यानंतर ना बघा या डायमेन्शनला काय करायचं, याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर ॲनोटेटमध्ये जायचं, डायमेन्शन्स, आणि इथं बघा हे दिसतंय
ऑब्लिकवरती क्लिक करायचं. केल्यानंतर बघा याला अँगल द्यायचं. सपोज 30 नाही झालं परत इथं जायचं. 60 करून बघा. 60 नाही होते. 90 डिग्री करा. इथं 0 करून बघा. 0 पण नाही होते. त्याला 30 डिग्री करावं लागेल. इथं जायचं. बघा वेगवेगळे अँगल यूज करून बघायचे. जो अँगल परफेक्ट वाटेल ठीक आहे त्याला काय करायचं त्याच्यात ते कन्वर्ट होऊन जाईल. सिलेक्ट केलं डायमेन्शन ऑब्लिक आणि आता अँगल टाकायचं 60 नाही होते. परत एकदा सिलेक्ट अँगल 30 पण होत नाही बघा. एकदा इथं जाऊ आपण. लाईन 150 टाकावं लागेल. ठीक आहे. सिलेक्ट ॲनोटेटमध्ये जायचं. सिलेक्ट करून ॲनोटेट इथं ऑब्लिक आणि 150 टाका. बघा 115 परफेक्ट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता तुम्हाला व्हर्टिकल डायमेन्शन देऊन दाखवतो. एक प्लेन चेंज करायचं. ठीक आहे. डायमेन्शन आलं. जायचं डायमेन्शन 45. आता इथं आलं बघा. ठीक आहे. आता याला सिलेक्ट करायचं. परत एकदा इथं जायचं डायमेन्शन ऑब्लिकमध्ये परत एकदा 50 टाका. बघा 150 टाकलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला काय करायचं इकडची डायमेन्शन द्यायची. मग इथं जायचं धिस आणि याला ऑब्लिक डायमेन्शन म्हणायचं. पहिले होम वरती जा. अलाइन डायमेन्शन ठीक आहे. याला पण क्लिक करायचं. ॲनोटेट डायमेन्शन ऑब्लिक. बघा आता याला किती अँगल टाकशन 30. ठीक आहे. याला थोडंसं बाहेर घ्या. त्याच्यानंतर तुम्ही असे डायमेन्शन देऊ शकता बघा सगळ्यांची 1 बाय 1. ठीक आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण परत सगळे डायमेन्शन देऊ आणि नेक्स्ट ऑब्जेक्ट पण ड्रॉ करू.